मित्रांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे कोणते सामान्य संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म होते. ते जसे अक्कलकोटमध्ये राहून भक्तांचे कल्याण करायचे, तसेच ते संपूर्ण विश्वातील भक्तांच्या हाकेला धावून जायचे. अशाच एका भक्ताची ही सत्यकथा आहे, ज्याचे नाव होते बाळकृष्ण. बाळकृष्ण हा विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता. तो अत्यंत गरीब, साधा आणि जगाच्या कपट नीतीपासून दूर असलेला निष्पाप माणूस होता. त्याचे एकच स्वप्न होते की आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन सावळ्या विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवावे. त्याचे डोळे भरून यायचे. बऱ्याच वर्षाच्या कष्टानंतर पै पै जमा करून तो आषाढी वारीच्या वेळी पंढरपूरला पोहोचला. चंद्रभागेत स्नान करून अंगाला बुक्का लावून तो अत्यंत आनंदाने विठ्ठल मंदिराच्या दिशेने निघाला. पण वारीच्या वेळी पंढरपुरात लाखो भक्तांची गर्दी असते, हे आपण सर्वजण जाणतोच. चला तर मग आता रहस्याचा पडदा बाजूला सारूया आणि पाहूया की त्या गर्दीत बाळकृष्णासोबत नक्की काय घडलं. बाळकृष्ण विठ्ठल मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचला. तिथे प्रचंड गर्दी होती. गोंधळ सुरू होता. काही श्रीमंत आणि वजनदार लोक थेट पुढे जात होते. पण बाळकृष्णासारख्या साध्या गरीब माणसाला तिथल्या सुरक्षा रक्षकांनी आणि काही पुजाऱ्यांनी गर्दीमुळे मागे ढकलून दिले. त्याला सांगण्यात आले, "अरे मूर्खा, एवढ्या गर्दीत तुला दर्शन मिळणार नाही. चल मागे हो." बाळकृष्णाला खूप वाईट वाटले. तो मंदिराच्या महाद्वाराबाहेर उभा राहून रडू लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो विठ्ठलाच्या शिखराकडे पाहून म्हणाला, "विठ्ठला, मी खूप लांबून आलो रे. मी गरीब आहे म्हणून काय झाले? मला तुझ्या चरणावर एकदा डोके ठेवू देणार नाहीस का? जर तू मंदिरात फक्त श्रीमंतांना दर्शन देणार असशील, तर माझ्यासारखे गरिबाने कुठे जावे?" बाळकृष्ण अत्यंत निराश झाला. त्याचे मन तुटले होते. तो रडत रडत पंढरपूर सोडून निघाला. त्याला कुणीतरी सांगितले, "अरे, जर तुला विठ्ठल मंदिरात भेटला नाही, तर तू अक्कलकोटला जा. तिथे साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ महाराज राहतात. ते गरिबांचं ऐकतात." बाळकृष्णाच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. तो तशाच अवस्थेत पायपीट करत अक्कलकोटच्या दिशेने निघाला. बाळकृष्ण जेव्हा अक्कलकोटमध्ये पोहोचला, तेव्हा स्वामी महाराज वटवृक्षाखाली एका उंच आसनावर बसले होते. त्यांच्या सभोवताली शेकडो भक्त होते. बाळकृष्ण गर्दीच्या मागे अत्यंत लाजून आणि संकोचाने उभा राहिला. त्याच्या मनात अजूनही पंढरपूरच्या अपमानाचे शल्य होते. त्याचे डोळे ओले होते. अचानक स्वामी समर्थ महाराजांनी गर्दीतून थेट बाळकृष्णाला पाहिले. स्वामींचे डोळे लाल झाले, पण त्यात एक अनामिक करुणा होती. स्वामी कडाडले, "का रे बाळकृष्णा, आम्हाला पंढरपुरात सोडून इथे का आलास? आम्ही तिथे विटेवर उभे राहून तुझीच वाट पाहत होतो आणि तू आम्हाला तिथे खोटे ठरवून इकडेच पळून आलास?" स्वामींचे हे शब्द ऐकून बाळकृष्ण थक्क झाला. त्याला समजले नाही की स्वामींना त्यांच्या पंढरपूरच्या प्रवासाबद्दल कसे माहीत. तो थरथर कापत स्वामींच्या जवळ गेला आणि म्हणाला, "माऊली, मी तिथे गेलो होतो, पण मला विठ्ठलाचे दर्शन मिळाले नाही. तिथल्या लोकांनी मला मागे ढकलले. माझा विठ्ठल मला भेटलाच नाही." स्वामी समर्थ महाराज मोठ्याने हसले. त्यांचे ते हसू संपूर्ण वटवृक्षाच्या परिसरात घुमले. स्वामी आसनावरून उठून उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले. त्यांनी आपले डोळे बंद केले आणि बाळकृष्णाला कडाडून सांगितले, "डोळे उघड आणि नीट बघ. तुझा विठ्ठल मंदिरात नाही, तो इथे तुझ्या समोर उभा आहे." त्या क्षणी तिथल्या संपूर्ण वातावरणात सोन्याचा प्रकाश पसरला. बाळकृष्णाने जेव्हा डोळे उघडून पाहिले, तेव्हा तिथे अक्कलकोटचे स्वामी नव्हते. तिथे साक्षात पंढरीचा सावळा विठ्ठल, डोक्यावर मुकुट, गळ्यात तुळशीची माळ, छातीवर कौस्तुभमणी आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून एका विटेवर उभा होता. विठ्ठलाच्या मुखावर तेच अद्भुत गोड हसू होते, जे बाळकृष्णाने नेहमीच चित्रात पाहिले होते. हा चमत्कार पाहून बाळकृष्णाच्या अंगावर शहारे आले. त्याने साक्षात विठ्ठलाच्या चरणावर लोटांगण घातले. तो मोठ्याने ओरडला, "विठ्ठला, माझ्या स्वामी माऊली." दरबारात उपस्थित असलेले इतर सर्व भक्तही हे दृश्य पाहून थक्क झाले. काही क्षणानंतर तो प्रकाश संपुष्टात आला आणि तिथे पुन्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमीच्या दिगंबर रूपात बसले. स्वामींनी बाळकृष्णाच्या डोक्यावर आपला वरदास्त्र ठेवला आणि म्हणाले, "बाळा, देव कुठेही बाहेर नाही, तो तुझ्या मनात आहे. तू जिथे निस्सीम भक्तीने हाक मारशील, तिथे मला तुझ्यासाठी यावेच लागेल. जा, तुझी वारी पूर्ण झाली." बाळकृष्णाचे जीवन धन्य झाले होते. स्वामींनी सिद्ध केले होते की ते साक्षात परब्रह्म विठ्ठल आहेत. माझ्या प्रिय भक्तांनो, विठ्ठल आणि स्वामी यांच्यात कोणताही भेद नाही. जे विठ्ठल आहेत तेच माझे स्वामी आहेत. आणि तुमचा स्वामींच्या विठ्ठल आणि परब्रह्म रूपावर पूर्ण विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच भक्तिभावाने लिहा, "अशक्य शक्य करतील स्वामी." विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवा. मित्रांनो, हरिभाऊ असो, गोपाळबुवा असो किंवा बाळकृष्ण असो, स्वामींनी प्रत्येक भक्ताला त्याच्या श्रद्धेनुसार दर्शन दिले आहे. जे विठ्ठल भक्त होते त्यांना स्वामींमध्ये विठ्ठल दिसले. जे दत्त भक्त होते त्यांना स्वामींमध्ये दत्त महाराज दिसले
आणि जे मुस्लिम भक्त होते त्यांना स्वामींमध्ये अद्भुत फकीर दिसले. आजचे आधुनिक विज्ञान किंवा मानवी बुद्धी विचार करते ती केवळ फक्त एक व्यक्ती अनेक रूपे कशी घेऊ शकते किंवा एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्या देवाचे रूप कसे दिसू शकते. पण अध्यात्म सांगते की जेव्हा एखादी शक्ती परब्रह्म असते तेव्हा ती संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली असते. स्वामी केवळ एक शरीर नव्हते, तर ते एक अनंत ऊर्जेचं रूप होते जे भक्ताच्या मनातील इच्छेनुसार आकार घ्यायचे. बाळकृष्णाचा निष्पाप भक्तीने साक्षात विश्वाच्या मालकाचा विठ्ठल रूप घ्यायला भाग पाडले होते. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी आणि विठुरायाचे हे अद्भुत एकत्व आज प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे, जेणेकरून वारी करणाऱ्या आणि स्वामींची सेवा करणाऱ्या भक्तांची श्रद्धा अजून वाढेल. जर तुमचा या स्वामींच्या दिव्य लीलांवर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲपवरील 5 भक्तिभावी ग्रुपना नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पंढरपूरची ही कथा आपल्याला एक मोठी शिकवण देते. जर कधी तुमच्यावरही अशी वेळ आली जिथे जगाने तुम्हाला नाकारले असेल, तिथे तुमचे हक्क हिरावून घेतले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्यापासून दूर आहे, अशा वेळी निराश होऊ नका. फक्त बाळकृष्णासारखी निष्पाप आणि रडवेली हाक आपल्या स्वामी माऊलीला मारा, कारण माझे स्वामी अक्कलकोटमध्ये बसून तुमच्या प्रत्येक कर्मावर नजर ठेवून आहेत. तुम्ही जिथे असाल तिथे स्वामी तुमच्या रक्षणासाठी ढाल बनून उभे राहतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य लक्षात ठेवा आणि आनंदाने जीवन जगा. चला तर मग अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने शेवटची कमेंट आत्ताच्या आत्ता लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीला थक्क करणाऱ्या आणि मनाला शांत देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न रहा. धन्यवाद.